नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. विद्यार्थी मित्रो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी भाग 2 या विषयामधील आपण पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठांतर्गत पाठीमागच्या तासाला आपण मान्सून प्रारूप आराखडा त्याचबरोबर घनकचरा या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर या ठिकाणी आज आपण घनकचरा म्हणजे काय याची विस्तृत माहिती पुन्हा एकदा पाहू. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी घनकचरा म्हणजे नेमके काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर घनकचरा म्हणजे काय? नको असलेला घनयुक्त टाकाऊ पदार्थ, घरामध्ये नको असलेले टाकाऊ पदार्थ म्हणजेच घनयुक्त टाकाऊ पदार्थ म्हणजेच घनकचरा होय. त्यानंतर या ठिकाणी घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो? तर घनकचऱ्यामध्ये घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कचरा, त्याचबरोबर जैववैद्यकीय दवाखान्यातून कचरा, शहरी कचरा, त्याचप्रमाणे आण्विक कचरा, खनिज कचरा अशा विविध कचऱ्यांचा या घनकचऱ्यामध्ये समावेश होतो. तर दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी मित्रो, अनेक पदार्थांचा वस्तूचा आपण वापर करत असतो आणि आपल्या वापरात असलेल्या त्या पदार्थाचे वस्तूचे स्वरूप हे वेगवेगळे असते आणि त्यातील काही टाकाऊ असतात तर काही पुनर्वापर करण्यायोग्य असतात, परंतु त्याचा योग्य विनिमय केला गेला नाही तर त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होतात. तर दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी मित्र आपण अनेक वस्तू वापर करतो आणि त्या वापर केल्यानंतर फेकून देतो, परंतु काही अशा वस्तू असतात की त्याचा पुनर्वापर करणं शक्य असतं, म्हणून पर्यावरणाला बाधा होणार नाही म्हणून अशा टाकाऊ पदार्थाचा ज्या पुन्हा वापर करणं शक्य आहे त्या आपण वापरायला पाहिजेत. तर अशा कोणकोणत्या कचरा आपण वापरण्यायोग्य असतो किंवा पुन्हा त्याद्वारे त्याचा उपयोग करता येतो याचीही माहिती घेणार आहोत. तर घनकचऱ्यामध्ये आता या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो घनकचऱ्यामध्ये याची माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी तक्त्याचे निरीक्षण करा आणि काय लक्षात येते हे आपण वाचन करायचं आहे आणि त्याच्यावर चर्चा करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वर्गीकरण, यामध्ये घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, धोकादायक कचरा, शेतातील बागेतील कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, जैववैद्यकीय कचरा, त्याचप्रमाणे शहरी कचरा आणि आण्विक कचरा या कचऱ्याचे गट दिलेले आहेत. तर घरगुती कचऱ्यामध्ये स्वयंपाकघरातील वाया गेलेले अन्न, टाकाऊ पदार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, पत्र्यांच्या वस्तू, काचेच्या वस्तू इत्यादीचा समावेश होतो. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यातून बाहेर पडणारा म्हणजेच औद्योगिक कचरा, निरनिराळ्या प्रकारचे रंग, रसायने, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू इत्यादीचा समावेश हा औद्योगिक कचऱ्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे धोकादायक कचरा, विविध उद्योगधंद्यातून निर्माण झालेली निरनिराळ्या प्रकारची रसायने, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके, रोग प्रसार करणारे पदार्थ इत्यादी. त्याचप्रमाणे शेतातील बागेतील कचरा, झाडाची पाने, फुले, फळे, फांद्या, शेतातील पिकांचे अवशेष, अशा प्रकारे बुडके, जनावरांचे मलमूत्र, कीटकनाशके, विविध रसायने व खते यांचा समावेश हा शेतातील बागेतील कचऱ्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कचरा, खराब झालेले टेलिव्हिजन संच, मोबाईल फोन्स, म्युझिक सिस्टीम, त्याचप्रमाणे संगणक व त्याचे भाग इत्यादीचा समावेश हा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे जैववैद्यकीय कचरा, दवाखान्यातून बाहेर पडणारा कचरा, दवाखाने, हॉस्पिटल्स, रक्तपेढ्या, प्रयोगशाळा मधून टाकलेले जे टाकाऊ पदार्थ आहेत, त्याचप्रमाणे बँडेजेस, ड्रेसिंग, कापूस, हातमोजे, सुया, अवयवांचे भाग, रक्त, सलाईन, बाटल्या, त्याचबरोबर औषधे, जुन्या औषधांच्या बाटल्या, परीक्षानळ्या इत्यादीचा समावेश हा जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये होतो. विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर आण्विक कचरा, अणुविद्युत केंद्रे, युरेनियमच्या खाणी, अणुसंशोधन केंद्रे, आण्विक अस्त्र चाचणीची ठिकाणे, येथून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ, उदाहरणार्थ ट्रॉन्सियम 90, सीरियम 141, बेरियम 140 या प्रक्रियेद्वारे त्याचप्रमाणे बाहेर पडलेले जड पाणी, त्याचप्रमाणे खनिज कचरा, खनितून बाहेर पडलेले आर्सेनिक, कॅडमियम, शिसे अशा जड धातूंचे अवशेष. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, धोकादायक कचरा, शेतातील बागेतील कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, जैववैद्यकीय कचरा, त्याचप्रमाणे या ठिकाणी शहरी कचरा, आण्विक कचरा आणि
खनिज कचरा या विविध कचरा घनकचऱ्यांचा समावेश हा होतो। तर या तक्त्याचं निरीक्षण केलं असता आपल्याला काही बाबी या ठिकाणी या वरील तक्त्याचं निरीक्षण केलं असता आपल्याला काही दिसून येतात। या ठिकाणी वरील यादीतील टाकाऊ पदार्थाचे प्रामुख्याने कोणत्या 2 गटामध्ये विभाजन करता येईल विद्यार्थी मित्रो? तर यामध्ये आपण जर पाहिलं तर चर्चा केली किंवा विचार केला तर यामध्ये काही कुजणारा कचरा आहे म्हणजेच त्याचं विघटन होतं आणि काही न कुजणारा कचरा आहे म्हणजे अविघटनशील कचरा। म्हणजेच कचऱ्याचं 2 प्रकारे आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण करता येईल। एक म्हणजेच विघटनशील कचरा म्हणजेच बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि दुसरा म्हणजेच अविघटनशील कचरा म्हणजेच नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट। म्हणजेच विघटनशील कचरा बायोडिग्रेडेबल म्हणजे कुजणारा कचरा आणि अविघटनशील कचरा म्हणजे न कुजणारा कचरा। म्हणजेच या ठिकाणी आपण जर तक्त्याचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी अशा प्रकारच्या कचऱ्याचं आपल्याला माहिती लक्षात येते। तर विघटनशील कचरा म्हणजेच काय ते आता विद्यार्थी मित्रो आपण पाहूया। या ठिकाणी विघटनशील कचरा बायोडिग्रेडेबल वेस्ट या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन हे सूक्ष्म जीवामार्फत सहजरित्या घडून येते। यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरातील कचरा, खराब अन्न, फळे, भाज्या, माती, राख, शेण, झाडांचे भाग इत्यादीचा समावेश या विघटनशील कचऱ्यामध्ये होतो। तर हा कचरा प्रामुख्याने सेंद्रिय प्रकारचा असून यालाच आपण ओला घन कचरा म्हणतो आणि याचे काळजीपूर्वक विघटन केले तर आपणास त्यापासून उत्तम प्रकारचे खत, इंधन मिळते। अनेक शहरात अशा प्रकारचे जैव इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रो, विघटनशील कचरा या म्हणजे जो कुजणारा कचरा, यामध्ये खराब झालेले जे अन्न आहेत, फळे आहेत, भाज्या आहेत, माती आहे, राख आहे, शेण आहे, झाडांचे भाग आहेत, हा कचरा यामध्ये सेंद्रिय पदार्थाचा प्रामुख्याने समावेश होतो। म्हणूनच याला ओला घन कचरा असं म्हटलं जातं आणि याचं विघटन उत्तमरित्या जर केलं तर आपल्याला एक उत्तम इंधन मिळतं, त्याचबरोबर उत्तम प्रकारचं खत सुद्धा मिळतं। अशा प्रकारचं खत निर्मिती त्याचबरोबर इंधन निर्मिती वेगवेगळ्या शहरामध्ये या कचऱ्यावर निर्मिती केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी अविघटनशील कचरा नॉन डिग्रेडेबल बायोडिग्रेडेबल वेस्ट, तर या प्रकारच्या कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही, तर कारण याच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो, शिवाय विविध तंत्राचा वापर करावा लागतो। यामध्ये प्लास्टिक, धातू यासारख्या इतर पदार्थांचा समावेश होतो। अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका कचरा असं म्हटलं जातं। तर विद्यार्थी मित्र, अविघटनशील कचरा म्हणजे न कुजणारा कचरा, याचं विघटन होत नाही आणि विघटनासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कालावधी लागतो आणि शिवाय विघटनासाठी निरनिराळ्या मशिनरी, विविध तंत्र याचा वापर करून याचं विघटन करावं लागतं। यामध्ये जड धातू यासारख्या पदार्थांचा समावेश होतो, यालाच आपण सुका कचरा असं म्हणतो। तर या ठिकाणी सुका कचरा आणि ओला कचरा या गोष्टी तुमच्या तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अविघटनशील कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। करणे का आवश्यक ठरते? तर अविघटनशील कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे का आवश्यक ठरते? तर अविघटनशील कचऱ्याचं जर असंच ढीग साचत गेले तर पर्यावरणावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे आणि त्याचप्रमाणे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होणार आहे, आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे। त्याचबरोबर दुसरा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे की सुक्या घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असतो? तर सुक्या घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या पदार्थाचा समावेश असतो? तर आपण पाहिलं प्लास्टिक, जैववैद्यकीय कचरा, त्याचबरोबर धातू, निरनिराळ्या प्लास्टिक, त्याचबरोबर या ठिकाणी आण्विक कचरा, खनिज कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, धोकादायक कचरा, औद्योगिक कचरा यामध्ये सुक्या कचऱ्यामध्ये त्याचा समावेश असतो। हे तुमच्या लक्षात आलं असेल। यादी करावं, खालीलप्रमाणे त्याचा तक्ता करा। तर आपल्या परिसरामध्ये जे जे पदार्थ सापडतात त्याची यादी करायची आणि या तक्त्याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करायचं आहे। पहिलं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी प्लास्टिक बाटली। तर विद्यार्थी मित्रो, प्लास्टिक बाटली विघटनशील आहे का? सेंद्रिय पदार्थ त्यातून तयार होतात का? नाही। अविघटनशील पदार्थ आहे, असेंद्रिय आहे, पुनर्निर्मिती त्याची शक्य आहे, पुनर्वापर करणं सुद्धा बाटलीचा शक्य आहे आणि विषारी जर पर्यावरणात टाकलं तर त्यापासून आपल्याला प्रदूषण होईल मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे ते विषारी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला परिसरामध्ये आढळणाऱ्या इतर पदार्थ, निरनिराळ्या प्रकारचे धातू असतील, कागद असतील किंवा इतर गोष्टी असतील, गवत असेल, यांचा समावेश सुद्धा या
मध्ये आपल्याला करता येईल आणि अशा प्रकारे तुम्ही उद्याच्या तासाला येताना विविध पदार्थांची यादी करायची आहे आणि ते विघटनशील आहे का, अविघटनशील आहे का, त्याची पुनर्निर्मिती करता येते का, त्याचा पुनर्वापर करणं शक्य आहे का आणि ते विषारी आहे का, या संदर्भात माहिती ही या तक्त्याच्या स्वरूपामध्ये लिहून आणावयाची आहे. तर सध्या सर्वत्र मोबाईल फोन हे इलेक्ट्रॉनिक उपकरण फार लोकप्रिय आहे. तुम्ही विद्यार्थी मित्र आपण पाहतो मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आता सध्याच्या काळामध्ये सुद्धा वाढलेला आहे. घराजवळील मोबाईलच्या दुकानामध्ये जावा आणि त्या ठिकाणी जे बिघडलेले मोबाईल आहेत त्याची विल्हेवाट दुकानदार कसे करतात याची माहिती तुम्ही घ्यावयाची आहे, माहिती मिळवायची आहे. जे बिघडलेले जे मोबाईल आहेत, दुरुस्तीसाठी आलेले, न दुरुस्त होणारे, ते त्याचे पार्ट, त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावतात याची माहिती तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जोड संप्रेषणाची माहिती तंत्रज्ञानाची, तर या आकृतीचं निरीक्षण करून त्या आधारे घनकचरा व्यवस्थापन महत्त्वाचे का आहे हे माहिती मिळवा अशा आणि ईमेलच्या साहाय्यानं कळवा अशा प्रकारची या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर या ठिकाणी सजीवाच्या विविधतेवर या घनकचऱ्याचा दुष्परिणाम काय होतात हे विद्यार्थी मित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी सजीवाच्या विविधतेवर काय परिणाम होतात, तर घनकचऱ्याचा दुष्परिणाम हे घनकचऱ्यामुळं रोगप्रसार होतो, त्याचबरोबर कचऱ्यांची दुर्गंधी निर्माण होते, निरनिराळ्या प्रकारची विषारी वायू निर्मिती होते, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होतो, हवा प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं, मातीचं प्रदूषण होतं. तर अशा प्रकारे घनकचऱ्याचं परिणाम हे आपल्या आरोग्यावर त्याचबरोबर परिसरावर विपरीत परिणाम, दुष्परिणाम घडून येतात. तर सजीवाची विविधतेवर परिणाम होतो, सजीवाची विविधता ही घटली जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर होते, विषारी वायूंची निर्मिती होते, नैसर्गिक सौंदर्य खालावतं, ऱ्हास होतो, हवा प्रदूषण होते, जलप्रदूषण होतं, माती प्रदूषण होतं आणि निरनिराळ्या रोगांचा प्रसार हा होतो. तर अशा प्रकारे आज आपण घनकचरा म्हणजे काय, त्याचबरोबर घनकचऱ्यामध्ये विघटनशील घनकचरा कोणता, म्हणजेच ओला कचरा कोणता आणि सुका कचरा कोणता, अविघटनशील कचरा कोणता याची माहिती घेतलेली आहात. त्याचप्रमाणे या सजीवाच्या विविधतेवर घनकचऱ्याचा दुष्परिणाम काय होतो, कचऱ्याची दुर्गंधी निर्माण होते, विषारी वायू निर्मिती होते, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होतो, हवा प्रदूषण होतो, जलप्रदूषण, माती प्रदूषण, रोग प्रसार, अशा प्रकारे घनकचऱ्याचा दुष्परिणाम हे होतात याची माहिती घेतलेली आहे. तर उद्याच्या तासाला येताना तुम्ही घनकचऱ्याचे दुष्परिणाम या संदर्भात माहिती लिहून आणायची आहे. त्याचबरोबर घनकचरा म्हणजे काय आणि घनकचऱ्याचं वर्गीकरण कोणत्या गटामध्ये केलं जातं या प्रश्नाची उत्तरं आपण लिहून आणायची आहे.